मिळत नाहीये. पहिला चेंडू त्यांना आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला मैदानावरती खेळ करणं गरजेचं आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. मिडॉनच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. आणखीन एक डॉट बॉल. साई स्पोर्ट्स DDSR कळंबोली विरुद्ध 11 फायटर्स हैदराबाद या दोन संघादरम्यानची लढत मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज. यावेळेला समोरच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा मानस. 3 क्षेत्ररक्षक आणि 3 तिगाडा काम बिगाडा नेहमीच आपण म्हणत असतो आणि इथं अगदी तेच घडलं. सुरुवातीला गोलंदाजानं इट्स माय कॅच कॉल केला. त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेनं आला आणि अगदी 3ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये खरं तर संधी निर्माण केली होती. गोलंदाज जर आपण पाहिलं तर आबा पडळकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल मात्र धावफलकावरती धावत संख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूवरती पहिली धाव अंकित केली जाते. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल पाहायला मिळते. आबा यांचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूचा मारा, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू आणि केवळ त्या चेंडूला दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार पुरेसा अवधी दोनही फलंदाजांना धावा एकवटल्या गेल्या. त्या चेंडूवरती 3 धावा, 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज महेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. महेश मधने डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज. खरं तर डावखुऱ्या हाताचे फलंदाज हे नेहमी शैलीदार फलंदाज म्हणून ओळखले जातात. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. पॅड लाईनवरती चेंडू आदळलाय. पंचांकडे लाऊड अपील, परंतु हे अपील मात्र फेटाळलं जातंय. खरं तर प्रत्येक स्पर्धांची आपली काही नियमावली असते. याही स्पर्धांमध्ये काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलींचा मात्र अगदी सुरुवातीला नाणेफेकीच्या दरम्यान आपल्याला पूर्वकल्पना दिली जाते. परंतु क्रिकेट म्हटलं ना तर तुम्ही एका फ्लोमध्ये असता आणि अगदी तोच उत्साह आपल्याला या अपीलमध्ये पाहायला मिळाला. सिंगल धावफलकावरती आली आहे. इथून मोठा फटका, धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगलं व्हेरिएशन पहिल्या षटकामध्ये आलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद. धावा धावफलकावरती 5 धावा. झालाय धावा धावफलकावरती आपण पाहतो 1 गडी बाद. 5 धावा. एक संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता साई स्पोर्ट्सचा DDSR कळंबोली संघानं. प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर धावांचा यशस्वी पाठलाग पाहायला मिळाला. जय अहिल्या वसई संघानं आपला पहिला सामना जिंकला आणि स्वर्गीय दगडू बावदाणे चॅलेंजर्स संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. साई स्पोर्ट्सचा DDSR कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र 11 फायटर्स हैदराबाद. डावखुऱ्या हाताचा फलंदाज इन ॲट नंबर 3 महेश मदने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच बाहेर निघतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाज आहेत दीपक खरात. गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये देखील दीपक यांना आपण याच मैदानावरती पाहिलं होतं या स्पर्धेच्या निमित्तानं आणि यावर्षी देखील संघ जरी बदलला असला तरी दीपक यांचा खेळ मात्र आपल्याला मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. खरं तर फटक्यामध्ये ती ताकद देता आली नाहीये आणि एलिव्हेशन मिळत नाहीये या फटक्याला. येते विकेट.
पण जसा चेंडू रिलीज केला ना, डिलिव्हर्ड केला, तसा गोलंदाज दीपकनं आपल्या डोक्याला हात लावला होता की माझ्याकडून चूक झाली आहे की काय. परंतु दैव बलवत तर ठरलं आणि चेंडूमध्ये फलंदाज ती ताकद लावू शकला नाही आहे. आणि गोलंदाजाला किंवा एखाद्या खेळाडूला आपलं काय चुकलं हे ज्यावेळेला समजतं ना, त्यावेळेला तो त्या खेळामध्ये बदल करतो आणि एक चांगलं प्रदर्शन त्या खेळाडूचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. साई स्पोर्ट्सचा जर आपण विचार केला तर शरदजी थोरात आपल्याला या ठिकाणी नक्कीच हे नाव आपल्या ओठांवरती आपसूकपणे येतं. कारण साई स्पोर्ट्स म्हणजे स्पोर्ट्सच्या दुनियेतील एक अग्रगण्य नाव नव्हे तर एक ब्रँड आहे साई स्पोर्ट्स. आणि या सर्व प्रकारच्या खेळाचे साहित्य उपलब्ध असणारं एकमेव ठिकाण आपण कळंबोलीमध्ये पाहतोय. अगदी याच मैदानाच्या बाजूला असणारं साई स्पोर्ट्स आपण शाखा या ठिकाणी पाहतोय. आणि शरदजी थोरात गेली अनेक वर्ष क्रीडा प्रकाराशी जोडले गेलेत आणि त्यांचा जो एकंदर अनुभव आहे त्या अनुभवाचा ते आपल्या व्यवसायामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीनं वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावांचा विचार केला 7 धावा धावफलकावरती आल्या आहेत. खरं तर फलंदाज बाद करण्यासाठी सद्दी या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न गोलंदाज करत असताना यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे. धीम्या गतीचा चेंडू होता, प्रीमेडिटेड शॉट, अगोदरच मानस बनवला आणि चेंडूला मात्र भिरकावून दिला. थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे. तर आणखीन एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळते. कलात्मकता या फटक्यामध्ये काय पाहायला मिळालं तर कलात्मकता पाहायला मिळाले. आणि अशा प्रकारचे फटके तुम्हाला मैदानावरती साकारावे लागतील कारण संघ अडचणीमध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा धावफलकावरती आल्या आणि इथून जर का तुम्हाला सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल ना तर धावा मात्र तुम्हाला धावफलकावरती उभाराव्या लागतील. 4 षटकांचा जर विचार केला तर 4 षटकांमध्ये कमीत कमी तुम्हाला 40+ किंवा 45+ धावा या धावफलकावरती उभाराव्या लागतील. आणि जर का तुम्ही 50+ धावा धावफलकावरती उभारल्या ना तर प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही आपसूकपणे दबाव निर्माण करू शकता. इथे दीपक यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन आहे डीपमध्ये लॉंग ऑफ रिझनला. क्षेत्ररक्षकांना चेंडूवरती ताबा मिळवला. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली गेली. खूप चांगलं सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी क्रिकेट कोचिंग मॅन्युअलमध्ये ज्या प्रकारचे फटके असतात ना त्या प्रकारचे फटके फलंदाच्या बॅटमधून पाहायला मिळतात. नाहक कुठेही आक्रमक होण्याचा प्रयत्न नाही आहे. जरी संघ अडचणीमध्ये असला तरी अगदी आडव्या तिडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातं आणि हीच तर गुणवत्ता आहे. या स्पर्धेचा हा स्टँडर्ड आहे. इथे सर्वोत्तम खेळाडू एकाच छताखाली तुम्हाला महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आणि अगदी या स्पर्धेमध्ये आपण हैदराबादचा संघ देखील पाहतो. म्हणजे महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देखील आता या स्पर्धेनं आपली एक वेगळी छाप निर्माण केली आहे. षटक समाप्त होते. दुसरा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आमचे तर सचिनजी गायकवाड सर यांचे देखील खऱ्या अर्थानं खूप चांगली साथ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये गुणसंख्यांक लेखकाच्या भूमिकेमध्ये गतवर्षी देखील त्यांची खूप चांगली साथ आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभली होती आणि आजही या स्पर्धेच्या माध्यमातून ते आमच्याशी जोडले गेलेत. एकूण धावा धावफलकावरती 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. एक गडी बाद 16. तर 2 विकेट्स या ठिकाणी गमावले गेलेत. थोडंसं करेक्शन आहे. तर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक 3रा षटक हाताळण्यासाठी. इथून आक्रमक व्हावं लागेल. 2 षटकांमध्ये फक्त 16 धावा धावफलकावरती आल्या आहेत. गोलंदाजाचं नाव, बॉलर्स नेम प्लीज. नाव काय? नितीन शिंदे आहेत. येस, थँक्यू. मग इथून पुढे जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील ना त्यांना आम्ही एक लिस्ट देणार आहोत. त्या लिस्टमध्ये तुम्हाला प्लेइंग 11ची नावं नमूद करायची आहेत. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न
ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट स्क्वेअर लेगला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. 11 फायटर्स हैदराबाद संघानं आता ओळखलं आहे की इथून एक्सलरेट करणं गरजेचं आहे आणि जर का फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही तर मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करावं लागेल. तर पुढील संघ असेल धायगुडे पाटील. या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपलं वेलकम किट आपण या ठिकाणून टीम किट आपण या ठिकाणून स्वीकारायचं आहे. धायगुडे पाटील संघाचा संघनायक आपल्या संघाचं किट या ठिकाणी उपलब्ध आहे. ते किट आपण कलेक्ट करायचं आहे. फर्स्ट सामना क्रमांक 3 या ठिकाणी धायगुडे पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र यश 11 कळंबोली. तर दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल आणि इनिंग ब्रेकच्या अगोदर दोनही संघनायक आपण उपस्थित राहायचं आहे. यावेळेला लो आरफुल टॉस चेंडू निमंत्रण आणि चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तीन सुरू असताना फलंदाजांसाठी जणू ही पर्वणी होती. या संधीचं सोनं करत असताना फलंदाजच्या बॅटमधून किरणच्या बॅटमधून मात्र आपल्याला हा षटकार पाहायला मिळाला. यावेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न ऑलरेडी फलंदाजानं शफल केलं होतं. एक धाव घेतल्या दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न धोका होऊ शकतो आणि इथे मात्र धोका संभवलाय. फलंदाज बाद झालेत. तर आय थिंक किरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली गेली. व्हिडिओ रिप्लोस पाहिले गेले. क्रॉसिंग
दोनही खेळाडूंची झाली होती का, कारण जर का क्रॉसिंग झाली असती तर किरण आय थिंक स्ट्रायकिंग एंडला बाद झाले असते, परंतु क्रॉसिंग होण्याच्या अगोदर बेल्स डिसलॉक झाले आणि त्यामुळे फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. किरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. रॅट नंबर 5 यावेळेला नवीन फलंदाज जो असेल स्ट्रायकिंग एंडला. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं भैरूप पाटील. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत. झेल कंप्लीट केला जातोय, परंतु फलंदाज या ठिकाणी बाद असेल. मग चेंडू डिप्ट होत होता हे आपण इथून देखील पाहिलं आणि फलंदाजाचा स्टान्स. चला पंचांचा निर्णय अंतिम. गमावला जातोय. नवीन फलंदाज विशाल भरकटे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भरकडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विशाल, खरं तर विशाल खेळाची अपेक्षा असेल विशाल या खेळाडूकडनं. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि धावांचा विचार केला तर धावा मात्र 25 धावा. यावेळेला आउटसाईड द ऑफस्टम्पचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडू खेचण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र धावफलकावरती आले. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये आणि एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर, 4 गडी बाद 26 ही धावासंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. तर अंतिम षटक घेऊन कोणता गोलंदाज या ठिकाणी येणार. खरं तर विकी हा एक विकल्प या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि कदाचित विकीच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवल्याचं चित्र मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कोणत्याही सामन्यामध्ये शेवटचं षटक हे नेहमीच निर्णायक षटक असतं, मग ते खेळाचा पूर्वार्ध असो किंवा उत्तरार्ध. खरं तर उत्तरार्धामध्ये निकाल आपल्या डोळ्याच्या समोर येतो, परंतु पूर्वार्धामधलं जे अंतिम षटक असतं ना, हे सामन्याच्या निकालाची दिशा ठरवणारं षटक असतं. अगदी तेच महत्त्वपूर्ण षटक विकी कोळेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ॲडव्हान्टेज असेल, दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा प्लीज. विकी मोठे आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चेंबूर घाटला परिसराशी बिलॉंग करणारा हा खेळाडू. अहिल्या 11 आई ऐलू या संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. यावेळेला मात्र बैठकी फटका, परंतु एलिव्हेशन मिळालं. एक क्षेत्ररक्षक अतिशय दूरवरून आला होता. खरं तर प्रयत्नांना मी म्हणेन 100% मार्क्स असतील, कारण खूप चांगला प्रयत्न केला. इथे मिसकम्युनिकेशन होते 2 खेळाडूंमध्ये आणि परिणामी विकेट इथे मात्र गमवावी लागते. येस, फलंदाज बाद. आय थिंक धायगुडे पाटील संघाचे संघनायक उपलब्ध आहेत, तर विनंती असेल यश 11 कळंबोली. आय थिंक यश 11 कळंबोली म्हणजे तेजसजी नारनवर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर तेजस या संघनायकाच्या भूमिकेमध्ये तेजस नारनवर
यश 11 कळंबोली संघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि अगदी त्याच वेळेला धायगुडे पाटील संघाचा प्रतिनिधित्व करताना आपल्याला या ठिकाणी महेश वाकसे आपल्याला पाहायला मिळतील. बिग बॅटल सामना असेल कारण तेजस या वर्षीच्या क्रिकेट अंगणामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि महेश वाकसे यांचा जर आपण विचार केला ना तर ॲज ऑलवेज द मॅन इन फॉर्म. एक बिग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बरीचशी मोठी स्टारकास्ट आपल्याला या दोन संघांमध्ये देखील पाहायला मिळते. प्रीमियर लीग म्हटलं ना तर प्रीमियर लीगचा प्रमुख उद्दिष्टच हा की युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देणं. इथे मात्र अवांतर चेंडू पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक अतिरिक्त धावफलकावरती अंकित केली जाईल. एकूण धावांचा विचार केला 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड 29. 29वा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र पावलांचा वापर, थोडासा फंबल, खराब क्षेत्ररक्षण. आणखीन एक अतिरिक्त धाव इथे मात्र धावफलकावरती आणि फलंदाज बाद. खरं तर विकेट सॅक्रिफाईस केल्या जात आहेत. हे समर्पण वाया जाऊ द्यायचं नसेल तर मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके फलंदाच्या बॅटमधून येणं अपेक्षित आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेला खूप चांगला चेंडू आहे. गोलंदाजाचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. इट्स अ डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकामध्ये आपण नेहमी म्हणतो की एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजावरती दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का, अपेक्षा जरूर असेल. आणि यावेळेला मात्र जोरकस फटका लगावलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती आले. एकेरी स्वरूपाची धावफलकावरती आपण पाहतोय 31 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 32 धावांचं. धावा धावफलकावरती आल्यात 31 विजयासाठी 32 धावांचं लक्ष. 11 फायटर्स हैदराबाद संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करा आणि विनंती असेल यश 11 कळंबोली. यश 11 कळंबोली संघाचा संघनायक आपण रिपोर्ट करा या ठिकाणी. तेजस नारायणवार, येस तेजस आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. सागर अनुसे देखील आहेत आणि प्रतिस्पर्धी अर्थात धायगुडे पाटील संघाचे महेश वाकसे देखील या ठिकाणी जोडले गेले. तर टॉस केला जाईल वरती. तर तेजस आणि महेश वाकसे दोन संघनायक एकमेकांच्या समोर आहेत. चला टॉस केला जाईल या ठिकाणी. शरद दादा आपण टॉस. तर येस या ठिकाणी आपण टॉस पाहतोय.
तर खर्जे सर आणि शिवाजी वाघबोडे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. वाघबोडे साहेब आणि खर्जे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोनही कळंबोलीचे संघ आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर श्री रमेशजी बेडगर साहेब यांच्या पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा यश 11 कळंबोली हा संघ आपण पाहिला, तर दुसरीकडे मात्र दायगुडे पाटील हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय महेश वागसे, अर्थातच दायगुडे पाटील सर्वांनीय श्री मनीष धायगुडे साहेबांचा हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धायगुडे पाटील 11 विरुद्ध यश 11. रमेशजी बेडगर वर्सेस मनीष धायगुडे हे बॅटल आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल या सामन्यादरम्यान. आणि सलामीची जोडी मात्र होते मैदानाच्या आतमध्ये दाखल. 2 सलामीवीर फलंदाज प्रवीण जरग आणि तर नक्कीच या ठिकाणी सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रवीण जरग आणि त्यांच्या समवेत अभिजित, पण नावामध्ये जीत आहे. खूप चांगला खेळ सर्वच आघाडीच्या गोलंदाजाने या ठिकाणी साकारला. अभिजित बाजारे आणि प्रवीण जरग. खरं तर प्रवीण जरग हे देखील खूप मोठं नाव आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ना जेव्हापासून यूट्यूब चॅनल अर्थातच लाईव्ह प्रक्षेपण आलं तेव्हापासून खेळाडूंना मात्र एक वेगळं ग्लॅमर मिळालं. स्पर्धांना तर मिळालंच, परंतु खेळाडूंना देखील एक वेगळा स्टँडर्ड, अगदी त्यांचा फॅन फॉलोविंग देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि अगदी घर बसल्या किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये बसून किंबहुना प्रवासामध्ये किंबहुना तुम्ही घरी बसल्या या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटू शकता. मैदानावरचा प्रेक्षक वर्ग जरूर कमी झाला, परंतु सर्वाधिक प्रेक्षक वर्ग स्पर्धेशी जुडला गेला. आणि आज या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं ना तर वेळ माणसाकडे सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. आणि ज्या कारणास्तव तुम्ही मैदानावरती येऊ शकत नाहीत ना त्या स्पर्धांचा देखील तुम्ही आनंद लुटू शकता. अगदी 198 देशांमध्ये एकाच वेळेला ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. हे सर्वाधिक मोठं यश आहे मी म्हणेन या स्पर्धांच्या आयोजकांचं. आणि त्या सर्व नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर खेळाडूंना लोकप्रियता देणारं अशी ही स्पर्धा आहे. आपण या ठिकाणी पाहतोय धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024चा एक दैदिप्यमान सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स कळंबोली आणि DDSR ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024ची स्पर्धा. पहिले षटक घेऊन गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत प्रवीण. सेन्सेबल क्रिकेट, पहिल्या चेंडूला मान दिलाय, सन्मान दिलाय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. प्रवीणनं ओळखलंय की विजयाचं लक्ष फार मोठं नाही आहे. 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. अगदी प्रति चेंडू एक या धावेनं जरी धावफलकावरती उभारल्या आणि एखादा चौकार षटकार जर आला तर सामन्याचा निकाल हा ऑलमोस्ट आपल्या संघाच्या बाजूने असेल. त्यामुळे जास्त धोका पत्करायचा नाही. दोनही सलामीवीर फलंदाज मात्र हे मानस घेऊन मैदानाच्या आतमध्ये, परंतु अगदी त्याच वेळेला अभिजित थोडासा आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ही देखील खेळाची एक रणनीती असू शकते जिथे प्रवीणला सेन्सेबली क्रिकेट खेळायचं आहे, सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि एका बाजूनं अभिजित जो प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला जाईल चौकार षटकाराच्या माध्यमातून तो प्रेशर रिलीज करायचा आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं खेळलाय, उडवलाय चेंडू नो मॅन्स लँडमध्ये. चेंडू होईल लँड आणि जाईल 1 बाउन्स इनटू द फिन्स. 4 धावांसाठी बिग बॅश धनगर प्रीमियर लीग. मध्ये बदल पाहायला मिळाला. हे मॉडर्न डे क्रिकेट आहे. अगदी त्याच प्रकारचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न असेल, यावेळेला ट्रॅप रचण्याचा प्रयत्न असेल, जाळं बिंडण्याचा प्रयत्न असेल. आणि ज्यावेळेला तुम्हाला लोएस्ट टोटल डिपेंड करायचे असतं ना त्यावेळेला विकेट्स तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलला प्राप्त कराव्या लागतात. अगदी त्याच प्रकारचा खेळ मैदानावरती साकारला जाणार का? यावेळेला पहा परफेक्टली
चेंडू पिच केलाय मिडल ऑफ द बॅट अँड पॅड मधून रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याची गरज होती का, हा सर्वाधिक महत्वाचा प्रश्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज या ठिकाणी पहिला फलंदाज गमाला जातोय. टीट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर. वेगवान गोलंदाजांचं हे वैशिष्ट्य ठरलंय. एखाद्या वेगवान गोलंदाजावरती जर का तुम्ही आक्रमण कराल ना, तर त्याच्या पुढच्या चेंडूवरती त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला पाहायला मिळतं आणि अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं. अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र गोलंदाजानं विकेट टू विकेट गोलंदाजी केली. अभिजित खर्जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक षटकारासाठी मात्र 200 रुपयांचं पारितोषिक असेल आणि हे पारितोषिक दिलं जाईल त्यांचे परम मित्र सचिन गायकवाड यांच्याकडनं. अभिजित यांना षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. खरं तर विलासजी वाघमोडे साहेब यांच्या माध्यमातून यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून कमालीचा टायमिंग आहे. कलात्मकता, ताकद, नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये देऊन जात आहे. 4 धावा. क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघतो ना, उजव्या हाताच्या फलंदाजाला उजव्या हाताचा फलंदाज रिप्लेस करतो, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला बहुतांश वेळेला डावखुऱ्या हाताचा फलंदाज रिप्लेस करतो. परंतु या सामन्यामध्ये अभिजित बाहेर आलाय आणि अभिजित मैदानाच्या आतमध्ये केलाय, म्हणजे अभिजितला अभिजितनं रिप्लेस केलाय. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू भिरकावलाय, जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवणार तोपर्यंत मात्र मिळते संधी. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. प्रवीणचं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, अभिजितचा आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद, 11 धावा. योगेश खरात यांच्याकडून 1000 रुपये, विलासजी वाघमोडे साहेब यांच्याकडनं 2000 रुपये आणि सचिन आमचे स्कोरर सचिन गायकवाड यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचा पारितोषिक. म्हणजे तब्बल 3 षटकार जर आले तर 3600 रुपयांचे हे षटकार असणार आहेत. तर PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहत आहे. कालपासून आजपर्यंत सोहेल कॅमेरामॅन आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत. खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे आणि नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर PTCची संपूर्ण टीम, वेल क्वालिफाईड टीम आपल्याला या ठिकाणी PTCची पाहायला मिळते आणि खूप चांगलं दर्जेदार प्रक्षेपण राहिलं आहे. सोहेल एक नवीन चेहरा आज PTCच्या टीमबरोबर जुडला गेला आहे, तर त्यांचं देखील आपण वेलकम करूयात. येस, SK साऊंड अँड इव्हेंट्स, नो डाऊट, विदाऊट SK साऊंड अँड इव्हेंट्स या मैदानावरती स्पर्धा कंप्लीट होऊ शकत आहे. त्यामुळे SK साऊंड अँड इव्हेंट्स आपलं देखील रोहित कालपासून आपल्या समोर या ठिकाणी जुडले गेलेत. त्याचबरोबर जाऊयात आता मैदानाच्या दिशेनं. उमेश बेरगाळे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. खरं तर फलंदाजीमध्ये कामगिरी अपेक्षेप्रमाणे होऊ शकली नाही आहे उमेशची. यावेळेला डीपमध्ये चेंडू तटवला गेला आहे, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू. आणि जसं अभिजित खर्जे मैदानाच्या आतमध्ये आलेत ना, तसा धावा मात्र धावफलकावरती सातत्यानं येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच करणं गरजेचं आहे. छोट्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना डॉट बॉल पर्सेंटेज कमीत कमी, विकेट्सचं महत्त्व ओळखणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सातत्यानं धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टी जर तुमच्या बाजूने घडल्या तर तुमचा संघ हा विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. पहा, कुठेही आक्रमक होण्याचा प्रयत्न नाही आहे, कुठेही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर सेन्सेबल क्रिकेट अभिजित खर्जे यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. या स्पर्धेचे आयोजक आहेत, खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती आहे आणि अगदी त्याच वेळेला 3ऱ्या क्रमांकावरती येऊन संघाच्या विजयामध्ये देखील महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा उचलत असताना अभिजित नॉन स्ट्रायकिंग एंडला, यावेळेला प्रवीण आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. अभिजित येत आहेत, सॉरी.
यावेळेला रिव्हर्सिबल टीम जबरदस्त स्ट्रोक आणि चेंडू मात्र जातोय वन बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे थर्ड मॅन रिझर्व मध्ये. सत्रामध्ये थोडंसं तुटपुंज आपल्याला पाहायला मिळतंय आणि असं म्हटलं जातं ना की या ठिकाणी जर तुमच्याकडे धावफलकावरती धावा कमी असतील तर तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करणं हे नेहमीच अपेक्षित असतं. तर या ठिकाणी 19 धावांचा विचार केला. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा 19 रन्स 1 शॉट ऑफ 20. वेळेला चांगला क्रिकेट. इथे मात्र मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये. खरं तर स्टील मिड ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात होता आणि फटका खेळल्यानंतर फलंदाजांना सरळ धावेसाठी कॉलिंग प्रॉपर नव्हतं आणि इथे परतावं लागेल. विकेट येते. सांघिक स्वरूपाची मिळते सफलता उमेशला आणि विकेट नंबर दुसरा आय थिंक प्रवीणला मैदान सोडावं लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रतिम संगीत. खरं तर काही दिवसांपूर्वी आपण मराठी भाषा दिवस साजरा केला आणि मराठीचा गुणगौरव करणारं हे गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. पण सुमित पावणे यांच्यासाठी देखील ही सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकार 2000 रुपयांचा पारितोषिक विलासजी वाघमोडे साहेब यांच्याकडून. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. हॅलो. तर 19 धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होत आहे. 2 आघाडीचे फलंदाज 3 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावलेत. आय थिंक सुमित देखील बाद झाले. नंतर जर आपण पाहिलं तर धनगर गीतांचा नजराणा देखील आहे. 19 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा वजवी खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीण 5 चेंडू झाले आहेत. शेवटचा ओव्हर संपलाय. विकेट शेवटच्या बॉलला विकेट. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर 4, चौथ्या चेंडूवरती येस 19 धावा झाल्यात. विजयासाठी लक्ष आहे 32 धावांचं म्हणजे अजूनही 13 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 balls 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. अभिजित अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. नावाप्रमाणे विजयाचा पताका जर तुम्हाला या ठिकाणी फडकवायचा असेल तर मात्र अभिजितला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहावं लागेल. परंतु प्रवीण बाद झाल्यानंतर ना कुठेतरी प्रतिस्पर्धी संघांना देखील आता संपूर्ण ताकद लावली आहे.
उमेशनं खूप चांगलं कमबॅक, पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या, परंतु उर्वरित 3 चेंडूमध्ये मात्र त्यानं फक्त 1 धाव देताना एक सांघिक सफलता त्यानं आपल्या नावावरती केली आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना की मोमेंटम शिफ्ट होणं गरजेचं असतं, आणि मोमेंटम जर का शिफ्ट झाला ना तर पराभवाच्या छायेमध्ये असणारा संघ देखील आपल्याला विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना पाहायला मिळतो. यावेळेला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, वेगानं चेंडूच्या दिशेनं सरसावले, परंतु चेंडू कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाही आहेत. सिंगल धाव फलकावरती आले. खरं तर फाईन लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड सर्कलचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून हा चेंडू लगवण्याचा प्रयत्न होता अभिजित यांचा. थोडंसं संयमानं खेळ मैदानावरती करणं गरजेचं आहे. लक्ष फार मोठं नाही आहे. 20 धावा आल्यात म्हणजे अजूनही 12 धावांची गरज. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये यावेळेला 1 षटकावर रिझनमध्ये चेंडू वळवला. ओ व्हॉट एफर्ट, काय कमालीचा प्रयत्न राहिला. ज्यावेळेला शरीर त्यांचं जमिनीवरती आदळलं त्यावेळेला हातावर मध्ये जो चेंडू होता त्याच्यावरचं नियंत्रण हरवलं, परंतु कमालीचा प्रयत्न राहिला. जबरदस्त एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. 100 आउट ऑफ 100 मार्क्स या एफर्ट्सला मात्र. परंतु मी म्हणेन दैव बलवत तर ठरलं फलंदाजाचं. 2 धावा देखील धावफलकावरती अंकित केल्या गेल्या, आणि या 2 धावेनं धाव घेतली. 22 धावा. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये करण माने पाहतोय. साई स्पोर्ट्स DDSR कळंबोली. यावेळेला समोरच्या दिशेनं खेळलाय, डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. खूप चांगला जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, परंतु जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. व करण माने मिनिमम रिस्क मॅक्झिमम रिझल्ट या प्रकारचे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. जाणून बुजून चेंडूला हवेमध्ये खेळलं जात आहे. याही वेळेला ऑनसाईडला चेंडू वळवला आहे. खरं तर फॉलो करण्याचा प्रयत्न होता फुलर लेनचा हा चेंडू. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. 12 चेंडू 13 धावांचं लक्ष होतं ज्यावेळेला या षटकाला सुरुवात झाली, आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 दुहेरी 2 एकेरी स्वरूपाच्या धावा धावफलकावरती आल्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. आणि अभिजित यावेळेला मात्र लेगस्टिक वरती पिच होणारा चेंडू आहे. यष्टीरक्षकाला चेंडूनं चकवलंय, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इट्स अ वाईट बॉल. 1+1 2 धावांचा बोनस धावफलकावरती असेल, आणि इथून मात्र याच षटकात सामना फिनिश करण्याचं उद्दिष्ट. कारण एकूण धावांचा विचार केला धावा धावफलकावरती आल्या 27. अजूनही 5 धावांची गरज येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. 8 बॉल 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं, परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू चकावतोय आणि जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे. बायचा इशारा पंचांचा येतो. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाहीये, आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. त्या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला हलक्या हाताने चेंडू तटवला, आणि याचबरोबर ही विजयी धाव इथे साकारली जाते. विजेता संघ ठरतोय तो अर्थात साई स्पोर्ट्स DDSR कळंबोली हा संघ. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन, आणि पराभूत संघाला मात्र आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.